हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली। 24 तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन। सकाळी 10:30 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 पर्यंतच्या वेळेमध्ये रास्ता रोको। मंत्री, आमदार आणि नेत्यांचा आता मराठ्यांशी काहीही संबंध नाही। निवडणुकीतही आमच्या दारात येऊ नये। जरांगे आक्रमक। प्रचारावेळी आल्यास गाड्या ताब्यात घेण्याच्या आंदोलकांना सूचना। आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। सरसकट आरक्षण द्यायला अडचण काय? मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल। मनोज जरांगे पाटील खोटारडा माणूस, लोकांची फसवणूक करतो। जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका। अजय महाराज बारसकर यांचे गंभीर आरोप। सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक। घाई गडबडीत कोणताही निर्णय घेता येत नाही। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी। मंत्री शंभूराज देसाई यांचा जरांगेंना आवाहन। सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार। शरद पवारांचा दावा। तर भाजपला विजयाची खात्री नाही, म्हणून फोडाफोडीचं राजकारण। पवारांची भाजपवर टीका। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। मुंबई विमानतळावर नड्डांचं जोरदार स्वागत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येण्याची शक्यता। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक। महाराष्ट्रामधून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसच्या हंडोरे यांचाही समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।